हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आम्हा सगळ्यांना आता सुट्टी पडली आहे आणि आम्ही एका विशेष ठिकाणी जाणार आहोत आज. आम्ही चाललोय प्रियाच्या शेतावर आहेत. माझ्यासोबत आज सगळेजण आहेत. हाय प्रिया, हाय राहुल, हाय रसिका आणि हाय साऊथ. सो तुम्हाला छोटीशी प्रियाच्या शेतावरची ट्रिप आम्ही प्लॅन केलेली आहे. आता माझ्यासोबत फक्त एवढीच मंडळी आहेत कारण हास्य जत्रेतले बाकीचे सगळे कलाकार काही ना काही कामामध्ये बिझी आहेत. त्यांच्या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. काही दौऱ्यांवरती आहे. काही सुट्टी एन्जॉय करतायत. सो बघत राहा आम्ही शेतावर काय काय मज्जा करू. पण थांब ना आता. बरं बाबा. बॅग घेतली का? नाही. सावदा किती चपला घेतल्या? मी 2 घेतलंय. मी पण 2 घेतले. कोल्हापूर 2. 2 कोल्हापुरात आणि प्रिया तू? ओ माय गॉड. या क्यूटनेसचं काय करायचं? मी काहीच नाही घेतलं. मी तुम्हाला बघत राहिले फक्त. चप्पल घेतली खरंच. नाही. बापरे. राऊत कोल्हापुरी घालून शायनिंग मारणार आहेस? अरे म्हणजे आवाजवाली घेतली. पॅक कर. आवाज पाहून घेतला. पोरींनो सगळ्या सावधान. आता ओंकार राऊत आवाज करत येणार आहे. ओंकार राऊत आवाज करत येणार आहे आता. चपलांची बरीच अशी शॉपिंग केल्यानंतर आम्ही आता शेतावर निघालो आहोत. पण या रस्त्यावर बरंच ट्रॅफिक किंवा बऱ्याच गाड्या आहेत समोर, तर आम्हाला पटापट जाता येत नाही आणि मी एवढी एक्साइटेड झाले की कधी मला शेतावर पोहोचता येईल कारण आम्हाला खूप भुका लागल्यात. आणि फायनली आम्ही प्रियाच्या शेतावर पोहोचलेलो आहोत आणि इथून इतका सुंदर नजारा दिसतोय. वाव. आणि हे छोटंसं मंदिर आहे ते सुरुवातीलाच एंट्री गेटवर आणि मी संपूर्ण शेत तुम्हाला दाखवणारच आहे. किती भारी वाटतंय. आणि इथे हे छोटंसं घर बांधलंय त्यांनी आणि इतकं सुंदर आहे. मी दाखवते तुम्हाला आणि आतून कमाल नजारा दिसतोय. आणि हे खाली जे दिसतंय हे सगळं डाळिंबाचं शेत आहे. हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण दाखव.